एक अजामेळ नावाचा महापापी होऊन गेलेला आहे. वयाच्या 20व्या वर्षीपर्यंत अजामेळ हा अत्यंत सदाचाराने जीवन जगत होता. उत्तम अशा प्रकारचे संस्कार अजामेळावरती झालेले आहेत. वेदाध्ययन झालेलं आहे. स्नान संध्या इत्यादी नित्यकर्म करणारा आहे. परंतु एक दिवस अजामेळ वनामध्ये लाकडं आणण्यासाठी, समिधा आणण्यासाठी गेलेला आहे. आणि ह्या अजामेळ ज्या वेळेला तिथं गेलेला आहे, ह्या अजामेळाने नको ते दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं. कान्यकुब्जे द्विजः कश्चित् दासी पतिरजामिलः नाम्ना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषितः. आणि दुस्संगाने अजामेळाचं अंतःकरण बाधित झालेलं आहे. अशा ह्या संगतीचा, दुस्संगतीचा परिणाम अजामेळाच्या अंतःकरणावरती असा झाला की सगळं जप तप सुटून गेलं. यज्ञ यागादी कर्म सुटून गेलेलं आहे. आणि अजामेळ त्या दासीच्या संगामध्ये राहिला लागला. आणि रात्रंदिवस विषयांचा भोग घेतो आहे. विषयांच्या आहारी गेल्याचा परिणाम, विषयांचा भोग घेण्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्या कर्तव्य कर्माचा विसर, धर्म कर्माचा विसर, आचार धर्माचा विसर अजामेळाला पडलेला आहे. आणि पाहता 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 अजामेळाचं सारं पुण्य क्षय होऊन गेलेलं आहे. पुण्य क्षीण झालेलं आहे. आणि अजामेळ हा पाप कर्म अर्थात रात्रंदिवस विषयांचा भोग, निंदा शिव्या शाप, हाणामारी, चोरी करायला लागलेला आहे. हत्या करायला लागलेला आहे. अशा प्रकारचे पाप अजामेळाकडून घडायला लागले. एक दिवस अजामेळा घराच्या बाहेर गेलेला असताना अजामेळाच्या घरासमोर काही साधू संतांचं आगमन झालं. आता अजामेळ ज्या दासीच्या संघामध्ये राहतो आहे, ती अजामेळाची पत्नी, तिच्यामध्ये जरासा धर्म शिल्लक होता, धर्मविचार शिल्लक होता. त्या धर्मविचाराचा परिणाम असा झाला की घरासमोर ज्या वेळेला काही साधू संत आलेले आहेत हे तिच्या लक्षात आलं. त्यावेळेला तिनं साधू संतांचं स्वागत केलं की महाराज आतमध्ये या म्हटले. आता साधूंना काय माहीत हे घर कुणाचं आहे, घरातला व्यक्ती काय करतोय काय नाही. आदराने बोलवलं. साधू महाराज आतमध्ये गेले. आसनावरती सगळी संत मंडळी बसलेली आहे. मी काय सेवा करू तुमची, असा प्रश्न त्या अजामेळाच्या धर्मपत्नीनं साधूंना विचारला. मी एक काम करते म्हटले महाराज, स्वयंपाक करते, तुम्ही जेवण करा. म्हटले आम्ही प्रसाद घ्यायला तयार आहोत, पण तू स्वयंपाक करू नको. तू आम्हाला फक्त शिदा दे, आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करू. काही हरकत नाही म्हटले महाराज, जशी तुमची आज्ञा. अजामेळाच्या धर्मपत्नीनं ते शिधा साहित्य साधू संतांना दिलं. संतांनी तिथंच आपल्या हाताने प्रसाद तयार केला. भगवंताला नैवेद्य अर्पण केला. आणि सगळी संत मंडळी प्रसाद घ्यायला बसली. संत प्रसाद घेणार एवढ्या वेळामध्ये अजामेळ घरी आला. आता अजामेळाने घरात आल्याबरोबर पाहिला आपल्या घरात महाराज मंडळी प्रसाद घ्यायला बसली. अजामेळासारख्या पुरुषाला आपल्या माघारी अशा प्रकारचे साधू संत महाराज मंडळी घरात आलेली आहेत, बसलेली आहेत, प्रसाद घेत आहेत. कसं सहन होईल? अजामेळाला सहन झालं नाही. अजामेळाला तीव्र राग आला. हे पत्नीच्या लक्षात आलं. पत्नी अजामेळाच्या जवळ गेली. अजामेळाचा हात घट्ट पकडला आणि आतल्या खोलीमध्ये अजामेळाला घेऊन गेली आणि विनंती केली, पहा, जोपर्यंत साधू संत आपल्या घरामध्ये बसलेले आहेत, प्रसाद घेत आहेत, तोपर्यंत तुम्ही माझ्यावरती कृपा करा. एक शब्द सुद्धा तुम्ही संतांसमोर चकार काढू नका, मुखातून काही बोलू नका.
एकदा संतांचा प्रसाद घेणं झाला, हे संत आपल्या आपल्या धामाला वाटेला गेले की मग तुम्ही चुलीतल्या जळत्या लाकडाने मला मारलं तरी मला चालेल, पण संत प्रसाद घेत आहे तोवर काही बोलू नका. कसा बसा अजामिळाने आपला राग दाबून धरला. साधू संतांचा प्रसाद घेणं झाला. संत आसनावरून पात्रावरून उठले. प्रश्न विचारला, कोण आहे या घराचा मालक? अजामिळ पुढे आला, मी आहे. म्हटले दक्षिणा काढ, कारण अन्नदान केल्यानंतर जर का दक्षिणा दिली नाही तर अन्नदानाचं पुण्य प्राप्त होत नाही दानकर्त्याला. दक्षिणा काढ म्हटले. आता अजामिळ म्हणायला लागला, महाराज मी काय उद्योग करतो, काय कामधंदा करतो ते तुम्हाला माहिती आहे का? अरे तुझ्या उद्योगाशी कामधंद्याशी आम्हाला काय घेणं देणं, आमची दक्षिणा आम्हाला मिळाली बस. अहो महाराज, मी चोऱ्या करतो म्हटले, लोकांचे घर लुटतो, चोऱ्या करून धन कमवतो, अजून तुमच्या झोळीत हात घातला नाही हे तुमचं भाग्य समजा, चला निघा म्हटले इथून. अजामिळाला साधू महात्मे म्हणायला लागले, अजामिळा अरे तू जशी दक्षिणा समजतो तशी दक्षिणा आम्ही तुझ्याकडे मागत नाही. म्हटले मग? आम्हाला एकच दक्षिणा दे, ज्या वेळेला तुला पुत्र होईल त्यावेळेला त्या पुत्राचं नाव तू नारायण असं ठेव. अजामिळ विचार करायला लागला, विवाह होऊन एवढे वर्ष झाले, अजून आपल्याला संतती झाली नाही, आणि या उतार वयामध्ये आपल्याला संतती होईल असं काही सांगता येत नाही. संतांना शब्द द्यायला काय हरकत आहे? शब्द दिला. ठीक आहे म्हटले, मला ज्या वेळेला संतती होईल, पुत्र होईल, त्यावेळेला त्या पुत्राचं नाव मी नारायण ठेवेल. वचन घेऊन संत घराच्या बाहेर पडले. जाता जाता विचार करायला लागले, याच्या धर्मपत्नीनं, अजामिळा तुझ्या धर्मपत्नीनं आमच्यासारख्या साधूला एक वेळचं अन्न खाण्यासाठी दिलेलं आहे, आम्ही तुझं कल्याण केल्याशिवाय कसे जाऊ इथून? अजामिळाचं कल्याण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा संतांनी विचार केला. जाता जाता आशीर्वचन देऊन संत घराच्या बाहेर गेलेले आहेत. बराच कालावधी लोटला आणि संतांच्या भगवंताच्या कृपेने अजामिळाची धर्मपत्नी गर्भवती राहिली. ज्या वेळेला अजामिळाला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे, धर्मपत्नीनं अजामिळाला आठवण करून दिली. म्हटले, अहो एक दिवस संत महात्मे आपल्या घरी आले होते, आपण त्यांना अन्नदान केलेलं आहे. संतांनी आपल्याला सांगितलं पुत्र झाला की त्याचं नाव नारायण ठेवा. म्हटले, आपण आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवायचं ना? हो म्हटले, आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवू. पुत्राचं नाव नारायण ठेवलं गेलं. उतार वयामध्ये झालेली संतती, अजामिळाचा जीवापेक्षा जास्त प्रेम अजामिळाचं आपल्या पुत्रामध्ये आहे. सतत येता जाता, उठता बसता, खाताना पिताना झोपताना अजामिळाला नारायणाचा ध्यास लागलेला आहे. आणि अशातच एकाएक अजामिळाच्या मृत्यूची वेळ आलेली आहे. अजामिळ मृत्यूच्या शय्येवर पडलेला असताना सगळे परिजन, परिवारातले सदस्य आजूबाजूला आहे, धर्मपत्नी जवळ आहे, पण अजामिळाला दिसत आहे की माझा पुत्र माझ्या जवळ नाही. अजामिळाला आपल्या पुत्राची आठवण यायला लागली आणि अजामिळ विचारायला लागला, अगं माझा नारायण कुठं आहे? माझ्या नारायणाला माझ्या जवळ बसवा. माझा नारायण, माझा नारायण, माझा नारायण, माझा नारायण करता करता अजामिळाच्या शरीरातला प्राण निघून गेला. प्राण निघून गेला त्यावेळेला यमलोकातून यमदूत आले, विष्णुलोकातून विष्णुदूत आलेले आहेत. यमदूत म्हणायला लागलेले आहेत, हे देवदूतांनो, हे विष्णुदूतांनो, तुम्ही इथं कसे आला? म्हटले, आम्ही अजामिळाच्या या जीवाला वैकुंठाला न्यायला आलेलो आहोत. म्हटले, पण तुम्ही याला वैकुंठाला नेऊ शकत नाही. म्हटले, का नाही नेऊ शकत? कारण जीवनभर याने पाप कर्म केलेला आहे, हा नरकाचा अधिकारी आहे. नाही म्हटले, याने जरी जीवनभर पाप कर्म केलेला आहे तरी सुद्धा मरता मरता याच्या मुखामध्ये नारायण नामाचा उच्चार होत होता, म्हणून हा वैकुंठाचा अधिकारी आहे. यमदूतांचे आणि देवदूतांचे भांडण त्या ठिकाणावरती सुरू झाले. तो वाद मिटायला काही तयार नाही. मग त्या यमदूतांनी आणि विष्णुदूतांनी ठरवलं, चला आता ह्या वादाचा न्याय निवाडा जो आहे तो वैकुंठामध्ये जाऊन होईल. म्हणून देवदूत आणि विष्णुदूत अजामिळाच्या जीवाला आपल्या सोबत घेऊन
वैकुंठ लोकामध्ये येऊन पोहोचले आणि वैकुंठाच्या महाद्वारामधून अजामिळाने ज्यावेळेला शेषावरती पहुडलेल्या चतुर्भुज नारायणांना पाहिलं, लक्ष्मी आई साहेब भगवंताची चरणसेवा करते आहे हे पाहिलं, त्यावेळेला अजामिळ विचार करायला लागला मनोमन, मी आजपर्यंत जीवनभर पाप कर्म करत राहिलो, मरता मरता काही क्षण काही वेळेला माझ्या मुखातून नारायण नामाचा उच्चार झालेला आहे, तर आज मला वैकुंठ लोकाचं दर्शन प्राप्त होत आहे. जर का जीवनभर मी नारायण नामाचा ध्यास घेतला असता तर मला काय गती प्राप्त झाली असती याचा मी विचारही करू शकत नाही. असा विचार अजामिळाचा जीव करत असताना भगवंतानी यमदूतांना प्रश्न विचारला, यमदूतांनो तुम्ही इथं काय करत आहात? यमदूतांनी सांगितलं, देवा अजामिळाने जीवनभर पापकर्म केलेला आहे, हा नरकाचा अधिकारी आहे. आणि विष्णुदूतांचं म्हणणं आहे की हा वैकुंठाचा अधिकारी आहे, कारण याने तुमचं नाम मुखाने घेतलेलं आहे. पण एक गोष्ट सांगू का देवा, ह्या अजामिळाने मरता मरता तुमचं नाव घेतलेलं नाही, हा मरता मरता याच्या मुलाला आवाज देत होता. याच्या मुलाचं नाव नारायण आहे. भगवंत म्हणतात, अरे याचा मुलगा जन्माला येऊन किती वर्ष झाले? म्हटले भगवंता 5-5.5 वर्ष झाले असतील. म्हटले मग 5-5.5 वर्षाचा हा मुलगा जन्माला येण्याच्या आधी हे नारायण नाम कुणाचं होतं? म्हटले हे नाम जगताच्या आरंभापासून तर तुमचंच आहे. म्हटले भगवंता, मग हे माझं नाम कुणाला जरी दिलं आणि कुणाच्या जरी निमित्ताने ते मुखाला आलं, वाणीला वाचीला आलं, तरी सुद्धा ते माझंच नाम गायन केल्यासारखं आहे. अजामिळ हा वैकुंठाचा अधिकारी आहे, तुमचं काम झालेलं आहे. म्हटले तुम्ही यमलोकाला निघून जा. यमदूत ज्या वेळेला यमधर्मराजाकडे आले, यमधर्मराजांनी प्रश्न विचारला, म्हटले तुम्ही अजामिळाच्या जीवाला घ्यायला गेलेले होते, रिकाम्या हाताने वापस का आले? सगळा घडलेला प्रकार यमदूतांनी यमधर्मराजाला सांगितलेला आहे. म्हटले अशा अशा प्रकारे ही सगळी घटना घडली, आम्ही काय करायला पाहिजे होतं? आणि इथं या प्रसंगात साक्षात यमधर्म भागवत धर्माचा उपदेश आपल्या दूतांना करत आहेत. आणि हा उपदेश करत असताना यमधर्मांनी आज्ञा करून ठेवलेली आहे की नका जाऊ तया गावा, नामधारकाचे शिवा. आजपासून तुम्ही तिथं पाय ठेवायचा नाही जिथं भगवंताच्या नामाचा जय जयकार चाललेला असेल, जिथं भगवंताच्या नामाचा घोष चाललेला असेल, जिथं भगवंताच्या नामाचं संकीर्तन चाललेलं असेल. म्हणून असं सांगितलं जातं की ज्यावेळेला एखादा घरातला व्यक्ती मरणासन्न अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला अगोदर त्या व्यक्तीला जमिनीवरती दक्षिणेकडे पाय करून ठेवावं. त्या ठिकाणावरती एक नंदादीप लावावा. तिथं विष्णू सहस्त्रनामाचा अथवा भगवद्गीतेचा पाठ करावा. नाही भगवद्गीतेचा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करता आला आपल्याला, तर आजूबाजूच्या मंडळींनी मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या माणसाला, व्यक्तीला देवाचं नाव घ्यायला लावायचं. तो व्यक्ती जर का भगवंताचं नाव घेण्याच्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये, अवस्थेमध्ये नसेल, तर आजूबाजूच्या मंडळींनी भगवंताच्या नामाचं उच्चारण त्याच्या जवळ अखंड करत राहायचं, कुठपर्यंत त्या व्यक्तीचा प्राण जात नाही तोवर. प्राण गेल्यानंतर देखील भगवंताच्या नामाचं उच्चारण करत राहायचं आहे. कारण अशा प्रकारचं पवित्र वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं तर अशा जीवाचं कल्याण भगवंत स्वतःच्या कृपेने करत असतात. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, हे भगवंतानी गीतेमध्ये वचन दिलेलं आहे. अजामिळाच्या जीवाला आता पुन्हा एकदा जीवनदान द्यायचं आहे असा भगवंतानी विचार केला. गंडांतर योग असल्या कारणाने मृत झालेला अजामिळ पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे, उठून बसलेला आहे. आता सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी अजामिळाला अचानक उठून बसलेलं पाहिलं. सगळी मंडळी घाबरली परिवारातली. पण काही वेळानंतर सगळा परिवार सावध झाला, धर्मपत्नी सावध झाली. लक्षात आलं की अजामिळ पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे.
आनंद झाला. बरं झालं म्हटले, आपले पतिराज उठले. आता उद्योग कामधंद्याला जातील, नोकरीला जातील, धन इत्यादी कमवतील, पुन्हा आपल्या घरामध्ये ते सुखासमाधानाचं वातावरण नांदेल. आजामेळाने सगळ्या परिवारासमोर हात जोडले आणि सांगितलं, म्हटले मी मेलो होतो ना, तर मी मेलोच आहे असं समजा. असं सांगून अजामेळ उठला आणि वनाच्या दिशेने निघून गेला. अखंड भगवंताच्या नारायण नामाचा ध्यास घेतलेला आहे आणि या ध्यासापोटीच अजामेळाचा यथायोग्य समयाला भगवंताच्या कृपेने उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा या अजामेळाच्या उद्धाराने साऱ्या देवतांना, संतांना, ऋषी मुनींना एका गोष्टीची खात्री पक्की पटलेली आहे की या जगतामध्ये नाना प्रकारची महापाप करणारा व्यक्ती सुद्धा भगवंताच्या नामाने उद्धरून जातो. म्हणून संतांनी या नामाला विशेष प्राधान्य जीवनामध्ये साधन रूपाने दिलेलं आहे. अशा ह्या नामाचं उच्चारण अत्यंत आवडीनं आणि प्रेमाने करणारे एक भक्त होते, ज्यांचं नाव भक्त प्रल्हादजी महाराज असं होतं. काल नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आपण प्रल्हादजी महाराजांच्या चरित्राचं स्मरण केलं. पण हे स्मरण करत असताना आज मात्र विशेष रूपाने प्रल्हादजी महाराजांचं चरित्र आपण श्रवण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू, ज्यामध्ये हिरण्यकश्यपू नावाच्या असुराचे हे पुत्र होते. असा हिरण्यकश्यपू जो भगवंताचा कट्टर वैरी आहे, विरोधक आहे. भगवंत कुणाला आपला वैरी मानत नाही. असे जीवच आहेत महाराज काही जे देवाला आपला वैरी मानतात. ज्यांना देव, ज्यांना संत, ज्यांना साधू, ज्यांना शास्त्र, ज्यांना वाङ्मय, ज्यांना भगवंताचं नाम काही नको वाटतं. थोडक्यामध्ये ही माणसं देवाचे वैरी नसतात. देवाला विरोध करणारे देवाचे वैरी नसतात. नामाला विरोध करणारे देवाचे वैरी, नामाचे वैरी नसतात. हरिकथा कीर्तन सत्संगाला, धर्माचरणाला विरोध करणारे हरिकथा सत्संगाचे, धर्माचे वैरी नसतात. हे वैरी कोणाचे असतील तर ते स्वतःचेच वैरी असतात. स्वतःचे वैरी यामुळे असतात की देव, देवाचं नाम, धर्म, धर्मकृती, धर्माचरण, सत्संग, हरिकथा, कीर्तन हे सारं जीवाच्या हितासाठीचे माध्यम आहेत, हितासाठीचे साधन आहेत. आणि आपल्या हितासाठीच्या साधनांचा तिरस्कार करणारा जीव हा स्वतःचा वैरी असतो. कारण देवाचा विरोध करून, भगवंताच्या नामाचा विरोध करून देवाला त्याचा काही फरक पडत नसतो. या जगामध्ये विरोध करणाऱ्यांमुळे देवाचं महत्त्व आजपर्यंत कमी झालं नाही आणि पूजा करणाऱ्यांमुळे देवाचं महत्त्व वाढतं असंही नाही. देव स्वतःच स्वयंभू आहे. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. अनंत सामर्थ्यशाली आहेत परमात्मा. एखाद्याच्या पूजा केल्याने देवाचं देवत्व वाढतं आणि एखाद्याच्या पूजा न केल्याने देवाचं देवत्व कमी होतं. अशा प्रकारचा कोणताही भाग या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये नाही. याच्या उलट देव आहे म्हणून हे सारं जगत आहे. भगवंत आहे म्हणून हे सारं ब्रह्मांड आहे. भगवंत आहे म्हणून ही सारी समस्त जीवसृष्टी आहे. आधार शक्तीच्या रूपाने भगवंत या ठिकाणावरती विद्यमान आहेत, विराजमान आहेत. एक चैतन्य तत्व जर का या जगातलं, या ब्रह्मांडातलं आपण वजा केलं, वेगळं केलं तर हे जग शून्य आहे. या जगाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. जर एक चैतन्य तत्व, एक राम तत्व जर का यामधून वेगळं काढलं गेलं तर. आणि म्हणून विरोध करणारे जरी भगवंताचा विरोध करत असले, स्वतःला भगवंताचा वैरी मानत असले, तरी भगवंत म्हणतात या जगात मी कुणाचा शत्रू नाही, मी कुणाचा वैरी नाही म्हटले.
वैरित नाहीच नाही याच्या उलट सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. मी भगवंत म्हणतात मी साऱ्या जीवांचा सुहृद आहे. सुहृद आहे याचा अर्थ सखा आहे, मित्र आहे, सोयरा आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दीनांचा. आणि भगवंत माझा सखा, भगवंत माझा सुहृद आहे अशी जाणीव ज्याच्या चित्ताला होते, या जाणीवेने त्याला काय अनुभव येतो तर त्याचं चित्त हे परम शांतीला प्राप्त होतं. त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही, कोणत्याही प्रकारचा उद्वेग राहत नाही, कोणत्याही प्रकारची चिंता त्याच्या हृदयात राहत नाही. ज्याला हे कळतं की भगवंत माझा सखा आहे, भगवंत माझा सोयरा आहे, भगवंत माझा सुहृद आहे. बस ह्या गोष्टीची, ह्या भावाची जाणीव आपल्या हृदयाला होणं आवश्यक आहे. तोपर्यंत आपण अनाथ आहोत महाराज. आपल्याला सनाथ व्हायचं असेल तर आपल्याला सांभाळणाऱ्या भगवंताची जाणीव आपल्याला करून घेणं आवश्यक आहे. कोण आम्हाला सांभाळतंय? अहो, जीव म्हणून जे जे जीव मात्र म्हणून जन्माला आलेले आहेत त्या प्रत्येकाला सांभाळणारा देवच आहे. मग तो भजन करणारा असला काय आणि भजन करणारा नसला काय? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकरील ऐसे नाही, तुझ मोकरील ऐसे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाण तसे, पती लक्ष्मीचा जाण तसे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. साऱ्या जीवांचा सांभाळ करतो. आता जीवांचा सांभाळ करतो असं म्हणत असताना काय फक्त माणसांचा सांभाळ करतो का? नाही नाही, किड्या मुंग्यांपासून साऱ्यांचा सांभाळ हरीच करतो महाराज. पशु प्राणी पक्ष्यांचा सांभाळ भगवंतच करत आहेत ना. आपण स्वतःच्या सामर्थ्याने इथं जगणारे आहोत ना, आपण कोणाला जगवणारे आहोत. साऱ्यांचा सांभाळ परमात्मा श्री हरी करत आहेत. मग जर स्वभावतः सगळ्यांचा सांभाळ भगवंत करत आहेत तर जो देवाचा झालेला आहे आणि देवाला आपलं ज्याने मानलेलं आहे, आता मानलेलं आहे असं म्हणत असताना या शब्दाला अजून थोडंसं दुरुस्त करू. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे हे ज्यांनी जाणलंय, कारण जाणण्यामध्ये परिपूर्ण सत्यता आहे. मान्यतेमध्ये सत्यता असेल की नाही काही सांगता येत नाही.
मान्यतेपेक्षा जाणणं हे अधिक सूक्ष्म आहे आणि अधिक सत्य आहे, यथार्थ आहे. म्हणून मी देवाचा आहे आणि देव माझा आहे असं मानणं यापेक्षा मी देवाचा आहे आणि देव माझा आहे हे जाणणं जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे. ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम. तुम्हें छोड़ सुन नंद दुलारे, कोई ना मीत हमारो. तुम्हें छोड़ सुन नंद दुलारे, कोई न मीत हमारो. किसके द्वारे जाए पुकारो, और न कोई सहारो. इसके द्वारे जाए पुकारो, और न कोई सहारो. अब तो आकर बाह पकड़ लो, ओ मेरे प्रियतम. अब तो आकर बाह पकड़ लो, ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. एक बार प्रभु हंस कर कह दो, तू मेरा मैं तेरा. एक बार प्रभु हंस कर कह दो, तू मेरा मैं तेरा. एक बार हृदय से लगा लो, ओ मेरे प्रियतम. एक बार हृदय से लगा लो, ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम
दास की यह बिनती सुन लो, ओ ब्रिजराज दुलारे। आखिरी आस यही जीवन की पूर्ण करना प्यारे। आकर आस यही जीवन की पूर्ण करना प्यारे। साची प्रीत की रीत निभा दो, ओ मेरे प्रियतम। साची प्रीत की रीत निभा दो, ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे। ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे रहेंगे। ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम। भगवंत माझे आहेत आणि मी भगवंताचाही जाणीव भक्ताला भाविकाला शांतीपर्यंत घेऊन जाते, निश्चिंततेपर्यंत घेऊन जाते, समाधानापर्यंत घेऊन जाते। देव माझा आहे हे वाक्य या जगामध्ये जीवाला सनाथ करतं, नसता जीव अनाथ आहे। नसता जीव काय आहे? अनाथ आहे। कोणी म्हणेल या जगात आम्ही अनाथ नाही, कोणी म्हणेल आम्ही अनाथ नाही, आम्हाला आई आहे, आम्हाला वडील आहे, आम्हाला भाऊ आहे, बहीण आहे, आजी आजोबा आहेत, काका काकू आहेत, मामा मामी आहेत, मावशी आहे, हे सगळे जण आम्हाला आहेत, मित्र आहेत, हे सगळे आम्हाला आहेत। आम्ही अनाथ कसे? अनाथ यामुळे आहोत आपण की हे जेवढे संबंधी आपण आपले मानतोय ना, हे आपले नाहीत, आपल्या देहाचे संबंधी आहेत। ज्या वेळेला हा देह नव्हता त्यावेळेला हे आपले होते का? देह आहे, काहीतरी ऋणानुबंध आहे, प्रारब्ध आहे, म्हणून हे सगळे आपण एकत्र आहोत महाराज। म्हणून आपल्याला आपलेपणा वाटतो एकमेकांविषयी, म्हणून आपण संबंधी आहोत। ते संबंधी आहोत असं म्हणत असताना आपले नसतात, या देहाचे असतात। देह नव्हता त्यावेळेला ही माणसं आपली संबंधी नव्हते, देह आहे तोवर ही संबंधी आहेत। पुढं हा देह संपेल त्यावेळेला संबंधी राहणार नाहीत आपण एकमेकांचे। मानायला या जगात आपण पुष्कळांना आपलं मानतो आणि आपण स्वतः पुष्कळांचे स्वतःला मानतो। इथं कोणी कोणाचं नाही असं जे संतांनी सांगितलं, त्या सांगण्याच्या पाठीमागचा गूढार्थ काय आहे, यथार्थ काय आहे? जराशी भांडण तंटी झाली तर माणसं एकमेकांना म्हणतात काही खरं नाही या जगात, कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही। आता कोणी कोणाचं नाही म्हणत असताना कोणत्या अर्थाने म्हणतोय म्हणणारा, तो अर्थ आपल्या लक्षात आला का? अहो, ज्या दिवशी या जगात कोणीच कोणाचं नाही या वाक्याचा आपल्याला खरा अर्थ कळेल, त्या दिवशी आपली वाटचाल साधुत्वाकडे होईल।
त्या दिवशी आपली वाटचाल संतत्वाकडे होईल. आपल्याला भक्त होण्यापासून कोणी जगाने रोखलं नाही महाराज. आपल्या मान्यता आपल्याला भक्त होण्यापासून अडवताय. आपले संकल्प, आपले विकल्प, आपल्या मानमान्यता आपल्याला देवाचं होण्यापासून अडवताय. नसता या जगाने कोणाला अडवलं नाही. देवामध्ये आणि आपल्यामध्ये काय आहे? ज्या वेळेला कुंती आईसाहेब भगवंतासमोर उभ्या राहिल्या आणि कुंती आईसाहेबांनी भगवंताची स्तुती केली, त्यावेळेला कुंती आईसाहेब भगवंतांना प्रार्थना करतात, मागणी मागतात. बोलता 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 कुंती आईसाहेबांचा गळा दाटून आला, कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले आईसाहेबांच्या. काय झालं कुंती तुला? तर कुंती आईसाहेब भगवंताकडे एकटक पाहत आहेत. या जगामध्ये एकमेव माझा असलेल्याला आजपर्यंत मी ओळखलं कसं नाही ते पाहते. कुंती आईसाहेब देवाला पाहून म्हणतात, या जगात एकमेव माझा असलेल्याला आजपर्यंत मी कसं ओळखलं नाही, कसं ओळखू शकले नाही ते मी पाहते. याच्या दोन गोष्टी कळणं महत्वाच्या असतात, मी कोण आणि तो कोण. ज्या वेळेला मी कोण आहे हे कळायला लागतं, त्यावेळेला तो कोण आहे हे कळतं. आणि तो कोण आहे हे कळालं की मी कोण आहे हेही कळायला लागतं. पण आपल्या मीची मान्यता चुकलेली आहे. वेदांत शास्त्राची सुरुवातच इथून होते महाराज. वेदांत शास्त्र म्हणतं तुम्ही विचार करा. पण विचार करा हे सांगत असताना आम्ही नेमका विचार तरी काय करायचा, हा प्रश्न जिज्ञासू साधकांनी वेदांत शास्त्राला विचारला. की तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही विचार करा विचार करा, पण आम्ही नेमका विचार कशाचा करायचा? त्यावेळेला वेदांत शास्त्राने सांगितलं तुम्ही विचार करा, मी कोण आहे? कोहम को मे जननी को मे तातः. मी कोण आहे याचा विचार करा. को मे जननी, कोण माझा जन्मदाता आहे, कोण माझी माय आहे, कोण माझा पिता आहे, बाप आहे, त्याचा विचार करा. ज्या जगाला मी माझ्या डोळ्यांनी अनुभवतोय हे जग कुणापासून तयार झालेलं आहे त्याचा विचार करा म्हणतात. या जगामध्ये मी म्हणवला जाणारा कोण आहे? देह आहे, नाव म्हणजे आपण आहोत, आडनाव म्हणजे आपण आहोत, कुळ म्हणजे आपण आहोत, जात म्हणजे आपण आहोत, वर्ण म्हणजे आपण आहोत, देह म्हणजे आपण आहोत. कोण आपण आहोत महाराज? आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तर शोधायची आहे, तरच अध्यात्माच्या वाटेवरती आपण शुद्ध पद्धतीनं वाटचाल करत आहोत असा त्याचा अर्थ होतो. गुरु शरणागती करून गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून करायचं काय सत्शिष्यांनी? सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहून सत्शिष्यांनी सद्गुरूंच्या हाताला धरून या अध्यात्मातले प्रश्न सोडवायचे. त्यांच्या कृपेतून प्राप्त होणाऱ्या प्रकाशामध्ये तत्वाचं ज्ञान मिळवून घ्यायचं. आणि ह्या अध्यात्म पथावरच्या प्रश्नांची उत्तरं सद्गुरू देणारे असतात तुम्हाला मला. म्हणून सद्गुरूंचा संग, म्हणून सद्गुरूंची शरणागती, म्हणून सद्गुरूंचा सहवास. पण बऱ्याच वेळेला असं होतं की नेमकं सद्गुरूंच्या संघामध्ये राहून, सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहून आपल्याला सद्गुरूंना काय विचारायचं आहे आणि सद्गुरूंकडून काय ऐकायचं आहे हेच आपल्याला माहीत नसतं, किंवा हेच आपण समजून घेत नाही. आणि हे सगळं कधी करायचं? या देहात असताना करायचं. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. हा सारा विचार या देहामध्ये करायचा आहे. ठीक.
तर कुंती आईसाहेब भगवंताकडे म्हणतात की या जगामध्ये जो खरा माझा आहे ना, मी त्याला कसं ओळखलं नाही ते मी पाहते. आणि कुंती आईसाहेबांनी एक भगवंतासमोर प्रामाणिकपणा आपला व्यक्त करताना असं सांगितलं, मी कशी आहे, मी आजपर्यंत या जगात अनेकांना माझं मानत होती, माझा आश्रय मानत होती, लेकरांना माझा आश्रय मानत होती, परिवारातल्या सदस्यांना, अन्य सदस्यांना माझा आश्रय मानत होती. हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. परंतु ज्या वेळेला मी आज तुम्हाला पाहिलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या अंतःकरणाला ही जाणीव झाली, मला क्षमा करा. कशासाठी भक्त भगवंताची क्षमा मागतो आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं प्रेमाचं, आपलं जीवाभावाचं, आपलं असणारं माणूस आपल्याशी संबंध तोडून ज्या वेळेला इतरांशी संबंध जोडताना आपल्याला दिसतं, त्यावेळेला आपल्या हृदयाला काय वाटत असेल, कसं वाटत असेल बरं? कल्पना करून पहा. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, जीव आहे, तो व्यक्ती आपल्याला सोडून दुसऱ्याच्या संघामध्ये आहे, त्यावेळेला आपल्याला कसं वाटत असेल? कल्पना करा. केली का? आता ह्या कल्पनेतून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, देवाला कसं वाटत असेल ज्या वेळेला आपण त्याला सोडून इतरांना आपलं मानतो आणि आपलं म्हणतो. कारण तो आपला आहे आणि आपण त्याचे आहोत हे आपल्या आधीपासून त्याला कळतंय. जाणीवेच्या भूमिकेवरती आपल्या पुढं तो आहे महाराज. त्याच्याशिवाय उगीच भगवंतांनी हे सांगितलं नाही की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. जो माझा आहे अशा न मानणं, अशा माझ्या असलेल्या भगवंताला मी आजपर्यंत माझं मानलं नाही, यासाठी भक्त भगवंताची क्षमा प्रार्थना करतोय. जगाला आपल्या मनामध्ये जागा देऊन देवासमोर जाणं म्हणजे देवाचा अपराध आहे. आपण हे मुख घेऊन भगवंताकडे जातोच कसे? आणि मान वर करून देवाकडे पाहतो सुद्धा खुशाल. देवासमोर आलं की आपल्या मनामध्ये लज्जा वाटली पाहिजे आपल्याला, आणि त्या लज्जेने आपली मान खाली झाली पाहिजे. का झाली पाहिजे? त्याचाच तुमचा माझा विचार करणं चाललेला आहे. कुंती आईसाहेब म्हणतात, हरी अहो आता तुम्ही हस्तिनापूर सोडून निघालेला आहात. आपल्या पंढरी आणि पांडुरंग महात्म्याच्या चिंतनामध्ये काल परवाच्या दिवशीचा हा सगळा भाग मी सोडून पुढे निघून आलो. पण तरी भगवंतानी त्या भावाचं पुन्हा एकदा स्मरण करून दिलेलं आहे, तेवढं पाहू आणि पुढे चलू. तर कुंती आई साहेब म्हणतात, भगवंता मी तुम्हाला आजपर्यंत ओळखलं नाही याची खंत माझ्या मनामध्ये मला वाटते आहे. आणि म्हणून शेवटी आता माझ्या लक्षात आलेलं आहे, माझा खरा सखा कोण आहे, माझा खरा सुहृद कोण आहे, माझा आप्त कोण आहे. आता जीवाला ज्या वेळेला हे कळतं, आपला संबंधाचा विषय चालू होता. जेवढे सगळे संबंधी आहेत, आपण ज्यांना आपले संबंधी मानतो ते देहाचे संबंधी आहेत. जीवाचा संबंधी कोण आहे? तर त्याचं उत्तर या सगळ्या चिंतनातून मिळालं की जीवाचा संबंधी, खरा संबंधी भगवंत आहे. खरा सखा, खरा सोयरा, खरा सुहृद भगवंत आहे.
कारण जेव्हा हा देह नव्हता त्याही वेळेला तोच आपला होता, हा देह आहे त्याही वेळेला तो आपला आहे, आणि देह नसेल त्यावेळेलाही तोच आपला असेल. तात्पुरते संबंधी जशी आहेत हे इतर, तसा देवाचा आपला संबंध नाही, तसा देव आपला संबंधी नाही. बस हे जाणण्याचा उशीर आहे तोपर्यंत शांतीला जीव प्राप्त होऊ शकत नाही. ज्या वेळेला जीव हे यथार्थ रूपाने जाणेल त्यावेळेला ती जाणीव त्याला या जगामध्ये सनाथ करेल. आणि मग मी जगामध्ये एकटा नाही, मी जगामध्ये एकटा नाही, माझा कोणीही रक्षण करता या जगामध्ये नाही असा भाव त्याच्या मनामध्ये राहणार नाही. रक्षण करतोय हरी, कुणी माझ्याकडे या अथवा येऊ नका, कुणी माझ्याशी संबंध ठेवा अथवा ठेवू नका, ज्याच्याशी माझा संबंध जोडायला पाहिजे त्याच्याशी माझा संबंध जोडलेला आहे. मीराबाई म्हणतात, गिरिधर के घर जाऊं आली मैं तो गिरिधर के घर जाऊं, गिरिधर के घर जाऊं एरी मैं तो गिरिधर के घर जाऊं, गिरिधर मारो साचो प्रीतम, गिरिधर मारो साचो प्रीतम. भगवंत माझा खरा प्रियतम आहे आणि त्या प्रियतमाची मी प्रेयसी आहे. मला जायचं असेल आता कोणाकडे ना, तर मी त्याच्याकडे जाईल. आणि त्याच्याकडे जात असताना तो मला बस म्हटला तर बसेल, उठ म्हटला तर उठेल. त्याचे शब्द चांगले आहेत, ते जरा काढून. तो मला बस म्हटला तर बसेल, जिथं बसायला सांगेल तिथं बसेल. जित बैठावे उतही बैठूं, जित बैठावे उतही बैठूं, जो देवे सोई खाऊं. त्यांनी मला सांगितलं, ए इथं काय बसली, इथं काय बसला, उठ बाहेर बस. मी तिथं बसेन. त्यांनी त्याच्या चरणाजवळ मला बसू दिलं नाही, मी त्याच्या दारात बसेन, मी त्याच्या दारात बसेन. या संबंधाने तुकोबारायांचा एक भाव फार विशेष आहे महाराज. मी देवाचं किंवा देवाच्या दासाच्या दारातलं का कुत्र का होईना, पण होईन आणि तिथंच बसेन. मी माणूस होऊन जन्माला आलो तरी हरीच्या दरबारातच बसेन, आणि मी कुत्रा होऊन जन्माला आलो तरी बेहत्तर, पण मी देवाच्या आणि संतांच्या दारातलाच कुत्रा होईल. दुसऱ्याच्या दारात मी नाही जाणार, दुसऱ्याचं होणार नाही, मी दुसऱ्याच्या घरात पाऊल ठेवणार नाही. मी जिथं बसायला सांगेल तिथं बस. जिथं बैठावे उतही बैठूं, जो देवे सोई खाऊं. जे देईल ते मी खाईन. मला जे अंगावर तो परिधान करायला देईल ते चीर वस्त्र मी माझ्या अंगावर परिधान करेल. एवढंच नाही महाराज, त्याने जर मला बाजारामध्ये विकलं तरी त्याच्या हातून मी विक्री होईन, विकायला स्वतःला तयार आहे. बेचे तो बिक जाऊं, बेचे तो बिक जाऊं. आणि मग कोणीतरी मीराबाईला प्रश्न विचारला, एवढं समर्पण त्याच्यासाठी करायची गरज काय आहे? त्यावेळेला त्याचं उत्तर दिलं, मेरी
उनकी प्रीति पुरानी, मेरी उनकी प्रीति पुरानी, बेचे तो बिक जाऊं मेरी, मैं तो गिरिधर के घर जाऊं, जाऊं मैं तो गिरिधर के घर जाऊं। गिरिधर म्हारो साचो प्रीतम, भगवंत माझा सखा, भगवंत माझा सुहृद, भगवंत माझा प्रेमी आहे महाराज. ज्या वेळेला अशा प्रकारचा भाव भक्तांच्या मनामध्ये उत्पन्न होतोय, त्यावेळेला त्यांना जग मला माझं म्हणतंय का, जग मला सांभाळतंय का, जग मला रक्षण देतंय का, याचं भय, याची चिंता भक्ताला राहत नाही. काल भक्ताच्या मनात नसलेल्या 3 गोष्टींचा काल आपण कालच्या सत्रात विचार केला. 3 गोष्टी भक्ताजवळ नसतात. कोणकोणत्या? पहिली गोष्ट भय नसतं, दुसरी गोष्ट लज्जा नसते, आणि तिसरी गोष्ट संशय नसतो. ह्या 3 गोष्टी भक्ताजवळ नसायला कारण काय आहे? या जगामध्ये देव माझा सांभाळ करतोय हा विश्वास त्याच्या पाठीमागं कारण आहे. ही निष्ठा त्याच्या पाठीमागं कारण आहे. ज्या वेळेला जन्मल्यापासून अंध असलेले सुरदासजी महाराज रस्त्याने चालायचे, त्यावेळेला सुरदासजी महाराजांना मी कुठंतरी आडमार्गाला जाईन, माझा रस्ता चुकेल, मी कुठंतरी खड्ड्यामध्ये पडेल, याची जराशीही भीती वाटत नव्हती. शंका सुद्धा मनामध्ये येत नव्हती. याला कारण काय होतं? याला कारण असं होतं महाराज की मला जरी दिसत नाही तर ज्याचा मी आहे त्याला तर दिसतंय ना. जीवन आणि जीवनाचा प्रवास आपल्याला दिसत नसतो महाराज, आपल्याला कळत नसतो, कारण आपण जीव आहोत. पण आपण जर स्वतःला वाऱ्यावर सोडलं तर आपल्या जीवनाची ही जीवनरूपी नौका वाटेल तिकडे भरकटत राहते, तिला किनारा सापडत नाही. पण आपलं जीवन असं वाऱ्यावरती न सोडता जर भगवंताच्या स्वाधीन केलं, भगवंताच्या स्वाधीन आपण झालो, तर जीवनाची दिशा आणि दशा आपल्याला कळत नसली तरी सुद्धा ज्याचे आपण शरणागत असतो त्या भगवंताला भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान असतं. आणि कळून तरी माणूस काय करणार? एखाद्या माणसाने आपलं भविष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. काय केलं माणसांनी आजपर्यंत भविष्य समजून घेऊन? कितपत टाळता आलं माणसांना भविष्य? प्रारब्ध कितपत माणसांना टाळता आलं? प्रारब्धापासून कितपत माणसांना बाजूला होता आलं? प्रारब्धापासून बाजूला होणं माणसांच्या बसची, माणसांच्या हातची गोष्ट नाही महाराज. त्याच्यासाठी हरीचंच झालं पाहिजे. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेत
त्याचा नाश झाला हरिमुखी गाला हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. जीवनाची दशा आणि दिशा आपल्याला कळू शकत नाही आणि एखाद्याने जीवनाची दशा आणि दिशा समजून घेतली तरी सुद्धा ही जीवनरूपी नौका एवढी भरकटलेली असते महाराज, आपण हिला किनाऱ्यापर्यंत घेऊन येऊ शकत नाही. म्हणून तर पुन्हा मीराबाईचं स्मरण होतं. नाव किनारे लगाव प्रभुजी नाव किनारे लगाव नदिया गहरी नाव पुरानी डूबत जहाज तराव प्रभुजी नाव किनारे लगाव. कारण भगवंताशिवाय हे जीवन सुदुरुस्त करणारा कोणी नाही. अहो एखाद्या भविष्यकाराने आपल्याला पत्रिका पाहून आपला हात पाहून आपलं कपाळ पाहून काय काय पाहून ज्याला भविष्य सांगायचं ते त्यांनी सांगितलं की तुमचं असं असं आहे, या आता काय करायचं, हा उपाय करा. त्या उपायाने काहीतरी होऊ शकतं असं आपण म्हणू, असं आपण मानू महाराज. परंतु कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला आपली दृष्टी आपली क्षमता ही प्रकृती समोर प्रारब्धासमोर चालत नाही. आणि मग अशा वेळेला आपण ज्यांना समर्पित झालेलो आहोत, आपलं जीवन ज्यांच्या स्वाधीन आपण केलेलं आहे महाराज, मी समर्पित झालोय, घालून या भार राहिलो निश्चिंती. मी माझा भार भगवंतावरती घातला. भार दुसऱ्यावरती टाकला की आपल्यात काय होतं, निश्चिंतता येते. कारण सगळं सांभाळणारा तो आहे ज्याच्या आश्रयाने मी राहतोय. पण झालेलं असं असतं की देवाला आपण आपला सखा सुहृद स्वामी हे जाणलेलं नाही, मानलेलं नाही, आपण त्याच्या स्वाधीन झालेलो नाही, आपण त्याच्यामध्ये उतरलेलो नाही, आपण त्याच्यामध्ये बुडी मारलेली नाही महाराज. जेवढे आपण स्वतः हरीमध्ये स्वतःला समर्पित करू, घोळू, तेवढंच आपण तरुण, तेवढाच आपला उद्धार, तेवढंच आपलं कल्याण होईल. आणि म्हणून आपल्याला काही जीवनाचं दशा आणि दिशा कळत नसली तरी ज्याचे आपण आहोत त्याला सगळं कळतं महाराज, त्याला सगळं कळतं. सुरदासजी महाराजांचा भाव, मला दिसत नसलं म्हणून काय झालं, माझ्या देवाला दिसत नाही का, दिसतं. मग मला घाबरण्याची काही आवश्यकता आहे का, नाही. मला चिंता करायची काही आवश्यकता आहे का, नाही महाराज. आणि म्हणूनच एक दिवस ज्यावेळेला सुरदासजी महाराज रस्त्याने जात आहेत त्यावेळेला एक छोटासा बालक सुरदासजी महाराजांजवळ आला आणि सुरदासजी महाराजांचा हात आपल्या हातामध्ये धरला आणि त्या लेकराने, त्या बालकाने सांगितलं, म्हटले, बाबाजी यहां से मत जाइए, आगे कुआं है, इधर से चलिए, मैं आपको सही रास्ते तक ले चलूंगा. आणि हाताला धरून त्यांनी सुरदासजी महाराजांना बाजूला आणलं आणि सांगितलं, म्हटले, महाराज आता तो जो खड्डा, तो जो ती जी विहीर तुमच्या रस्त्यामध्ये होती ती आता मी बाजूला झालेली आहे. म्हटले, मी तुम्हाला चांगल्या रस्त्यावर घेऊन आलेलो आहे, तुम्ही इथून सरळ चालत जा. सोडा म्हटले आता माझा हात. सुरदासजी महाराज म्हटले, मी तुझा हात सोडणार नाही. महाराज
का माझा हात सोडणार नाही? अहो, मी तुम्हाला चांगल्या रस्त्यावरती आणून काही पाप केलेलं आहे का? माझा हात सोडायला का तयार नाही? सूरदासजी महाराजांनी सांगितलं, कारण हा हात सहजासहजी कुणाच्या हातात येत नाही. हा हात माझ्या हातात आलेला आहे, मी सोडणार नाही, कारण मला माहीत आहे तू कोण आहेस. कोण आहे म्हटले मी? म्हटले तू नंदनंदन यशोदानंदन आहेस. या जगामध्ये या सूरदासाची, या अंध सूरदासाची एवढी काळजी घेणारा फक्त एकच आहे, नंदनंदन यशोदानंदन, दुसरं कोणी नाही. कुणाचं लक्ष आहे एवढं सूरदासाकडे? आणि असेल सूरदासाकडे लक्ष तरी सूरदासाला नाव ठेवण्यासाठी असेल, सूरदासाला हिणवण्यासाठी असेल, सूरदासाला कमीपणा दाखवण्यासाठी असेल. पण सूरदासाचं पाऊल चुकीच्या जागेवरती पडतंय ते पडू नये, सूरदासाच्या जीवाचं काही बरं वाईट होईल एवढी काळजीपूर्वक माझ्यावरती नजर ठेवणारा फक्त माझा कृष्ण आहे, दुसरं कोणी नाही. आणि या रहस्याला, या सूत्राला जाणूनच भगवंताचे भक्त हे निश्चिंत झालेले असतात, हे निवांत झालेले असतात. यांच्या जीवनामध्ये हे समाधान येण्याला कारण काय विषय आहेत का, भोग आहेत का? यांच्या जीवनामध्ये हे समाधान, ही शांती येण्याला कारण काय आहे? कारण आहे जाणीव, जी भक्ताला सनाथ करते. बाकी सगळे अनाथच आहेत महाराज, या जगात कोणी सनाथ नाही. तुझ विण मज कोण वो सोय रे, तुझ विण मज कोण वो सोय रे, तुझ विण माझ कोण वो सोये, तुझ विण माझ कोण वो सोये. अनेक दुसरे पांडुरंगे, अनेक दुसरे पांडुरंगे, लागले से आस पाहत सेवास, लागले से आस पाहत सेवास, लागली सेवास पाहत सेवास. रात्री वो दिवस लेखी बोटी, रात्री वो दिवस लेखी बोटी, लागली से आस पाहत सेवास, लागली सेवास पाहत सेवास, लागली सेवास पाहत सेवास. काम गोड मज न लागे हो धंदा, काम गोड मज न लागे हो धंदा, काम कोड माझा न लागी सुनंदा, काम क्रोध माझा न लागी सुनंदा. तो का म्हणे सदा हेची ध्यान, तो का म्हणे सदा हेची ध्यान, लागले से आस पाहत सेवास, लागली सेवास पाहत सेवास, लागली सेवास पाहत सेवास. अशा प्रकारचा भगवंत जो सकळ जीवांचा करीतो सांभाळ, मग आपला करणार नाही का? याचा अर्थ असा आहे, कुठून आपण हा सारा विषय सुरू केला, कुठून आपण बाजूला झालो, तर हिरण्यकश्यपू देवासोबत वैर धरून बसलेला आहे, देवाला वैरी मानतो आहे. वैरी मानलं जरी एखाद्याने देवाला, तर देव कुणाचा वैरी झाला का? देव कुणाचा आजपर्यंत वैरी झाला नाही. देव तर सांभाळ करणार आहे.
रक्षण करणारा आहे. हमें चिंता नहीं अपनी उन्हें चिंता हमारी है. हमें चिंता नहीं अपनी उन्हें चिंता हमारी है. हमें चिंता नहीं अपनी उन्हें चिंता हमारी है. हमें चिंता नहीं अपनी उन्हें चिंता हमारी. हमारे जीवन का रक्षक हमारे जीवन का रक्षक सुदर्शन चक्रधारी है. सुदर्शन चक्रधारी है. हमें चिंता नहीं नहीं अपनी उन्हें चिंता हमारी है. चाह गई चिंता मिट गई. चाह गई चिंता मिट गई. मनुआ बेपरवाह मनुआ बेपरवाह. निश्चिंत होऊन भगवंताचं भजन कसं केलं जातं आणि निश्चिंत होऊन भगवंताचं भजन कधी होतं हे मन कुणात गुंतलंय महाराज आणि कशामध्ये गुंतलंय. या साऱ्या समस्त नाना प्रकारच्या चिंतेमध्ये आपलं मन गुंतून गेलेलं आहे. या मनाला मुक्त आकाशामध्ये उडता येत नाही, विहार करता येत नाही. आपण या मनाचं जगणं कोंडून टाकलेलं आहे. या मनाचं जगणं आपण कोंडून टाकलंय महाराज. या जीवाला आपण कोंडून ठेवलेलं आहे आणि जेवढं जेवढं या जीवाला आपण कोंडून ठेवू तेवढा तेवढा या जीवाचा जीव इथं गुदमरतोय. पण कशाने आपला जीव गुदमरतोय हे जीवाला कळत नाही. अहो आपण साधू संत महात्म्यांकडे पाहतो, उड्या मारतात, भजन करतात, आनंदाने नृत्य करतात. अवलिया साधू कधी पाहिलेत का डोळ्यांनी? पिशाच वृत्तीला प्राप्त झालेले साधू कधी डोळ्यांनी पाहिलेत का? किती भगवंताच्या स्मरणामध्ये नामामध्ये तल्लीन होतात. याला कारण मनुवा बेपरवा. ज्याच्या मनाला या जगामध्ये कशाची अपेक्षा राहिली नाही ना तो राजा झालेला आहे महाराज. आणि एखाद्याच्या मनाची अपेक्षाच संपत नाही, मग त्याला जगताचं वैभव जरी त्याच्या हातात दिलं तरी तो दरिद्रीच राहतो. दरिद्री कोण आहे? ज्याच्याकडे धन नाही तो दरिद्री आहे. ज्याच्याकडे वस्तू नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही तो दरिद्री आहे. नाही महाराज, सगळं असून सुद्धा ज्याच्या मनाला संतुष्टी आणि समाधानाची जाणीव नाही ना तो दरिद्री आहे. तो दारिद्र्यवान आहे. पण त्याच वेळेला एखाद्या साधूचं, एखाद्या भक्ताचं जीवन आपण पाहिलं तर कोणत्याही वस्तूसाठी त्याचं जीवन, त्याची मौज, त्याचा आनंद हा वस्तूसाठी अडून राहत नाही, हा पदार्थासाठी अडून राहत नाही, हा व्यक्तीसाठी अडून राहत नाही. पाहणाऱ्यांना प्रश्न पडतो, असं काय आहे तुमच्याकडे
की तुम्ही अखंड मजेत राहतात. असं काय आहे तुमच्याकडे की अखंड तुम्ही मौज करतात? असं काय आहे तुमच्याकडे की तुम्ही अखंड मस्तीमध्ये राहतात? बाकी जगाकडे पाहिलं तर रोती है सारी दुनिया, रोती है सारी दुनिया गाता है कोई कोई, रोती है सारी दुनिया गाता है कोई कोई रोती है सारी दुनिया. इन मस्तों की बस्ती में, इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. इथं प्रत्येक जण येऊ शकत नाही महाराज. ही वस्ती कुणाची आहे? जे मनमौजी आहे, जे फकीर झालेले आहेत ना महाराज, इथं त्यांची वस्ती आहे. या क्षेत्रामध्ये आलेले आणि या क्षेत्रामध्ये राहणारे, जगाचं आणि त्यांचा काही संबंध नाही. इथं येणाऱ्यांचा कुणाशी संबंध असेल तर तो जगन्मालकाशी आहे, या जगाच्या नायकाशी, अनंत ब्रह्मांड नायकाशी आहे. आम्हा विठ्ठल जीवन, आमचं जीवन कोणी असेल तर ते आमचं जीवन विटेवरती उभा असलेला पांडुरंग परमात्मा हाच आमचं जीवन आहे. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळिया धन. बस आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन. काळची पळी धन, काळची पळ धन, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन. टाळची पळिया धन, टाळची पळिया धन, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन, आम्हा विठ्ठल जीवन. इन मस्तों की बस्ती में, ही वस्ती कुणाची आहे? हरी प्रेमाने भारावलेले संत सज्जन इथं राहतात. आणि इथं येणारे सुद्धा आजपर्यंत जे आले ना ते त्यांच्यासारखेच आहेत, म्हणूनच इथं येणारे येतात. ज्यांना त्या देवाला तासन तास रांगेमध्ये उभं राहून त्या देवाला पाहावं वाटतं, असे वेडेच इथं येतात. ज्यांना भजन करावं वाटतं, ज्यांना हरिनाम गजर करावा वाटतो, ज्यांना संतांची पायधूळ आपल्या मस्तकावरती घ्यावी वाटते, ज्यांना हे सगळं भक्तीचं सुख अनुभवावं वाटतं महाराज, असे वेडे इथं येतात. शहाणे म्हणतात नको रे बाबा, कशाला जायचं तिकडं, काही खरं आहे का तिकडं? आणि खरं काहीच नाही महाराज इथं. कारण इथं कोण उभा आहे? हे विटेवरती ना माणूसही उभा नाही, देवही उभा नाही, देवताही उभी नाही, इथं भूत उभा आहे. कोण आहे? भूत उभा आहे महाराज. हे साधं सुध भूत नाही, महाभूत आहे.
आणि हे इथून हे भूत जिथं उभा आहे ना, याच्या आजूबाजूनं जेवढे जातील तेवढ्या एकालाही हे सोडत नाही. याच्या जवळून जाण्याचा उशीर हे त्याच्या मानगुटीवरती बसल्याशिवाय राहत नाही. असं हे भूत आहे महाराज. म्हणून इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई, बाकी रोती है सारी दुनिया. रोती है सारी दुनिया. गाता है कोई कोई नमस्तों की बस्ती. सामान व सम्मान तो जहान चाहता है. सम्मान तो जहान चाहता है. फटकार प्यार से, फटकार मार प्यार से. खाता है कोई कोई, रोती है सारी दुनिया. रोती है सारी दुनिया. अरे गाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती. रंग रलियों की गलियों में सब लोग भटकते हैं. रंग रलियों की गलियों में सब लोग भटकते हैं. रंग रलियों की गलियों में सब लोग भटकते हैं. रंग रलियों की गलियों में सब लोग भटकते. प्रभु प्रेम की गली में, प्रभु प्रेम की गलियों में. अरे प्रभु प्रेम की गली में, प्रभु प्रेम की गली में. आता है कोई कोई, रोती है सारी दुनिया. रोती है सारी दुनिया. गाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम. सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम. राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम. विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम. विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम राम. विठोबा राम राम राम, विठोबा राम राम, विठोबा राम राम राम, विठोबा राम राम. सावळ्या राम राम राम, सावळ्या राम राम राम, सावळ्या राम राम राम, सावळ्या राम राम राम. सावळ्या राम राम राम,
विठोबा राम 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 विठोबा राम राम विठोबा राम 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 विठोबा राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 विठोबा राम 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 विठोबा राम 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 विठोबा राम 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 सीता राम 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 विठोबा राम 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 विठोबा राम 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 विठोबा राम 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 विठोबा राम 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 पंढरीनाथ भगवान की जय. इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई, रोती है सारी दुनिया. सगळे रडण्यामध्ये दंग झालेले आहेत. रडण्यातून कुणाला फुरसत मिळेल त्यावेळेला कोणीतरी भजन करेल ना. रडणं बंद करत नाही आपण, पूर्ण वेळ रडत असतो. मग भजन कधी करणार. म्हणून रोती है सारी दुनिया, गाता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में. रंग रलियों की गलियों में सब लोग भटकते हैं. प्रभु प्रेम की गली में, प्रभु प्रेम की गली में आता है कोई कोई, रोती है सारी दुनिया. आणि ही प्रेमाच्या ही प्रेमाची जी गल्ली आहे महाराज, हिचं महाद्वार म्हणजे नामदेवराय आहे. आपण इथून पुढे गेलो, उजव्या हाताला वळून पाहिलं की अशी एक भली मोठी गल्ली दिसेल. तिकडं मुख करून उभं राहायचं. इकडं तिकडं पाहायचं नाही बरं का. कारण जे पाहायचं, ज्याला पाहायचं, जिथं जायचं ते पुढं आहे, आतमध्ये नसता. त्या गल्ली समोर उभं राहून सुद्धा हारच पाहत बसलो, भांडे कुंडेच पाहत बसलो, बांगडी टिकलीच पाहत बसलो तर कसं होईल. आणि ही गल्ली जिथून सुरू होते तिथून सरळ चालत जायचं. हीच प्रेमाची गल्ली आहे महाराज. आणि ह्या प्रेमाच्या गल्लीचं द्वार म्हणजे नामदेवराय आहेत. नामदेव पायरी आहे. आणि ती चढली की मग देवाकडे वाटचाल सुरू होते. याचा अर्थ प्रेमात प्रवेश केला की हरीच्या भेटीकडे पावलं पडायला लागतात. तोवर हरीच्या भेटीकडे पावलं पडत नसतात, कारण तो खूप आत आहे. तो खूप आत आहे. त्या आत असलेल्या, आत आहे याचा अर्थ काय, सूक्ष्म आहे. आणि त्या सूक्ष्म परब्रह्मापर्यंत जाण्याकरता तुम्हाला मला सुद्धा त्याच्या समानच होणं नितांत आवश्यक आहे. होतं असं महाराज. त्याला पाहण्यासाठी निघालेला त्याच्यापर्यंत जाई 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 स्तोवर त्याच्या सारखा होऊन जातो. म्हणून ते महाराज म्हणतात की तुझ्यापर्यंत येईपर्यंत आम्ही तुझ्यासारखे जरी झालो तरी आता तुझ्यासारखा आम्हाला तू ठेवू नको. आम्हाला तू द्वैत दे, कल्पित द्वैत दे, जेणेकरून मला तुला वेगळं होऊन पाहता येईल. कारण वेगळं होऊन पाहण्यामध्ये सुख आहे. मग मला तुझं रूप पाहता येईल, मग मला तुझं नाम गाता येईल. अद्वैत स्थितीमध्ये मला भक्तीचं सुख घेता येणार नाही. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव
ऐसे करी मी भक्त तू देव, दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणा वरी माथा, ठेवू दे चरणा. हे आपण म्हणू नये, कारण आपण तेवढे सूक्ष्म झालो नाही महाराज. हे त्यांनी म्हटलं, जे तेवढे सूक्ष्म झाले त्याला पाहिला, ते आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे अशा प्रकारे. म्हणून जो प्रेम गली में आता नहीं, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और अशा प्रकारे वर्णन केलं महाराज. परंतु म्हणून कुठून बाजूला गेलो मी. जाको कछु ना चाहिए वो तो शाहनशाह, मनुवा बेपरवाह. संत साधू भक्त वैष्णव हे उन्माद स्थितीपर्यंत गेले. भक्तीच्या उन्माद स्थितीपर्यंत जाणाऱ्याला आपल्या स्वतःच्या देहाचा विसर पडतो, देहाशी तादात्म्य सुटून जातं. आणि मग देहाशी संबंधित जेवढ्या गोष्टी आहे महाराज, त्याचं त्याला काही एक वाटत नाही. या उन्मादाच्या स्थितीपर्यंत आपण गेलो पाहिजे. कशासाठी गेलो पाहिजे, की त्यावेळेला आपल्याला मग ही सुखदुःखाची जाणीव होत नाही, भय राहत नाही, चिंता राहत नाही. म्हणून चिंता नाहीशी झाली. हमें चिंता नहीं अपनी, उन्हें चिंता हमारी है, हमारे जीवन का रक्षक सुदर्शन चक्रधारी है. चाह गई चिंता मिट गई, मनुवा बेपरवाह, जाको कछु न चाहिए वो तो शाहनशाह. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याकरता हे जाणणं आवश्यक आहे की मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. ही भावना आपल्याला शांतीकडे घेऊन जाते, निश्चिंततेकडे, समाधानाकडे घेऊन जाते. मग देवाला या जगात कोण काय मानतं त्याच्यानी देवाला काही एक फरक पडत नाही. हिरण्यकश्यपू भगवंताना आपला वैरी मानत होता आणि म्हणून त्या हिरण्यकश्यपूनं आपल्याच घरामध्ये जन्माला आलेल्या आपल्या पुत्राला भगवत भक्तीसाठी विरोध केलेला आहे. पण विरोध केलेला आहे तरी सुद्धा प्रल्हादजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला हे दर्शन मिळतं, जे मघाशी काही वेळ अगोदर आपण ऐकलं. जो स्वाधीन झालाय ना हरीचा, तो म्हणतो मी ज्याचा आहे तो पाहून घेईल ना. शंका मनामध्ये येण्याला कारण फक्त एकच, मी त्याचा आहे का आणि तो माझा आहे का, याच्यावरती विश्वास नसणं हेच संशयाच्या जन्माचं ठिकाण आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संशय इथं जन्म घेतो महाराज. पण आपण परस्परांचा संबंध हा शुद्ध संबंध आहे, दृढ संबंध आहे, अविच्छिन्न अशा प्रकारचा संबंध आहे. अशा प्रकारची दृढ भावना आणि दृढ जाणीव ज्या वेळेला होते भक्ताला, त्यावेळेला कचरत नाही भक्ताचं अंतःकरण, घाबरत नाही, भयभीत होत नाही. आणि मग जे होईल ते पाहू. प्रल्हादजी महाराज पाहतात, यालाच म्हणतात ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन. तुम्ही जसं मला ठेवताल मी तसं राहीन. कोणत्याही प्रकारची अपेक्षा भक्त भगवंताकडून कधी करत नसतो. भक्ताचं भगवंताकडून अपेक्षा न करणं हेच त्याचं भक्तपण असतं. तो फक्त सादर असतो महाराज. त्याचं समर्पण, त्याचा संकल्प हा फक्त भक्तीच्या संबंधात असतो, नामाच्या संबंधामध्ये असतो, स्मरणाच्या संबंधामध्ये असतो, शरणागतीच्या संबंधामध्ये असतो. याच्या पुढे जाऊन भक्ताच्या मनात कशाचा आणि कोणाचा संकल्प नसतो.
आणि इथंच देव आणि भक्ताचा संबंध दृढ होतो. किती दृढ होतो आणि कसा दृढ होतो, तिथं जन्य जनक भाव उत्पन्न होतो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भवनदीचा. अशा प्रकारे भगवंताच्या संबंधामध्ये अन्योन्य भाव मनामध्ये उत्पन्न होण्याला कारण सर्व समर्पण. मी नारायणाचा आहे, मी हरीचा आहे, तर हरी पाहून घेतील. काय करायचं असेल ते भगवंत ठरवतील. आणि प्रल्हादजी महाराज, तुका म्हणे उगेची रहा, होईल ते सहज पहा. सहज पहा, जे होईल ते सहज पहा. हे वाक्य भक्ताला जड जात नाही, कारण त्याच्या मुखात नाम असतं. जो शक्तीनं संपन्न झाला, त्याच्या समोर युद्धजन्य परिस्थिती जर का निर्माण झाली, तर तो युद्धाला घाबरत नाही, कारण त्याला माहित आहे माझ्याजवळ सामर्थ्य आहे, माझ्याजवळ शक्ती आहे. ज्याच्याकडे शक्ती नाही, बळ नाही, सामर्थ्य नाही, आणि असलं तरी त्या बळावर, त्या सामर्थ्यावरती विश्वास नाही, तो युद्ध सुरू होण्याच्या आतच आपले शस्त्र टाकून देतो. तसं नाम ही एक शक्ती आहे. ह्या नामरूपी शक्तीच्या पुढे जाऊन भक्ताजवळ कोणती दुसरी शक्ती त्या नामापेक्षा जास्त श्रेष्ठ असू शकत नाही. नामाची शक्ती किती मोठी आहे, तर ज्याचं ते नाम आहे त्या देवापेक्षा सुद्धा देवाच्या नामाची शक्ती सगळ्यात मोठी आहे. नामासमोर देवाची शक्ती कमी पडत असते, एवढी नामाची शक्ती. आणि म्हणून प्रल्हादजी महाराजांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. नामाची शक्ती आणि नामाचं सामर्थ्य मिळालेलं आहे ज्या भक्ताला. तो भक्त जसा एखादा सैनिक आपल्या, असं म्हणतात की ज्या वेळेला एखादा सैनिक युद्धाला जातो, त्यावेळेला तो अगोदरच आपलं मस्तक आपल्या हातावरती घेऊन युद्धाला निघालेला असतो. तसंच भगवंताच्या भक्तीमध्ये येत असताना सर रख के तली पर आ जाओ, सर रख के तली पर आ जाओ, जिसे चाह हो कुछ पाने की, इस ईश्वर को पाने के लिए दरबार में मुरली वाले के सब दर्द मिटाए जाते हैं। ऐ नादानो इस दर पर तो सर भेंट चढ़ाए जाते हैं, दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं। प्रल्हादजी महाराज निश्चिंत होऊन भगवंताचं भजन करत आहेत. आपल्याला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये सगळं व्हावं, भगवंतानी माझा सांभाळ करावा, माझं रक्षण करावं. अहो, सगळं त्यांनीच करावं असं आपल्याला का वाटतं? काहीतरी आपणही केलं पाहिजे. त्यांनीच सगळं करावं ही अपेक्षा मनामध्ये जीवानी ठेवण्यापेक्षा अगोदर मी त्याच्यासाठी काहीतरी केलं तर तो माझ्यासाठी काही करेल. कारण तो उदार आहे, पण त्याच्या उदारतेमध्ये त्याच्या उदारतेचं एक लक्षण आहे. घेसी तेव्हा दिसी
ऐसा अससी उदार. महाराज, परमात्मा त्याचं सर्वस्व आपल्याला द्यायला तयार होतो, पण अगोदर आपल्याला भगवंताला काहीतरी द्यावं लागतं. देवाला काहीतरी देण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि काहीतरी देण्याची तयारी असली पाहिजे हे म्हणत असताना जे त्याला लागतं ना ते द्यायची तयारी असली पाहिजे. जो भाव त्याला लागतो तो भाव दिला पाहिजे. जो विश्वास, जी श्रद्धा त्याला लागते तो विश्वास, ती श्रद्धा, ती निष्ठा त्याला देता आली पाहिजे. मग तो सारं काही आपल्याला देतो, सारं काही भक्ताला तो देतो महाराज. कारण तो म्हणतो माझ्या जवळचं सारं वैभव माझं थोडीच आहे आणि माझ्यासाठी थोडीच आहे, माझ्या भक्तासाठी आहे. हे वैभव माझं नाही, माझ्यासाठी नाही महाराज. हे वैभव मी सांभाळतोय फक्त माझ्या भक्ताला नटवण्यासाठी, माझ्या भक्ताला शृंगारित करण्यासाठी. आणि ज्या वेळेला भक्तीचा परिपूर्ण आविष्कार आपल्या जीवनामध्ये होतो ना, त्यावेळेला भक्तीचे जे भाव आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होतात, प्रगट होतात, हे भाव दुसरे तिसरे काही नसून भगवंतानी भक्तीद्वारे भक्ताचा केलेला शृंगार असतो. आणि या जगामध्ये वरतून कितीही शृंगार करा, पाणी मारलं की तो सगळा शृंगार उतरून जातो, घाम आला की तो सगळा शृंगार उतरून जातो. नाही उतरला तरी दिवसभर तो बाळगून बाळगून आपणच उतरवून टाकतो, फेकून द्या, चला दिवसभर ते ओझं सांभाळलं. पण असा भक्तीचा शृंगार, भक्तीचं लेणं भगवंत, साधू संत, सद्गुरू साधकाला लेववतात. आणि अशा शृंगारित झालेल्या भक्ताला भगवंत पाहतात, भगवंत पाहतात. जशी एखादी आई आपल्या लेकराला स्नान घालते, आंघोळ घालते, कपडे घालते, पावडर लावते, गंध लावते, काय तिला अजून त्याचा शृंगार करायचा असेल तो करते. आणि त्या बाळाला सगळं नटवलं की तीच त्या बाळाकडे पाहते, कसं दिसतं माझं बाळ, तू कशाला पाहती आता. अहो तिलाच पाहायचं असतं म्हणून ती त्याला नटवते, ते काय जगासाठी नाही नटवत. आणि जी स्वतःसाठी लेकराला नटवते तीच आई असते. तसं भक्त, तसं भगवंत ही भक्ताची आई आहे. आणि ज्या वेळेला एखादा भक्त तिचं लेकरू होतं महाराज, जन्य जनक भाव ज्या ठिकाणावरती भक्ताच्या जीवनात उत्पन्न होतो, त्यावेळेला भक्ताचा शृंगार करायला ही विठू माऊली मागं पुढं पाहत नाही. आपलं सारं वैभव परमात्मा पांडुरंग आपल्या निष्ठावान वैष्णव भक्ताच्या शृंगाराकरता लुटवून देतात. प्रल्हादजी महाराज त्या निष्ठेनं, त्या भावाने संपन्न आहे. मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम प्रल्हादजी महाराजांचं आहे. आणि त्या नामसंकीर्तनाचा प्रभाव हिरण्यकश्यप विरोध करायला लागला, परंतु त्या विरोधाला प्रल्हादजी बाळ सामोरे गेले. बुडवून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकून मारण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायदळी तुडवून मारण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला. न जळे न बुडे न भे काही, विषतेही अमृत पाही. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की अशा निष्ठावान भक्ताची मी अजून किती परीक्षा पाहू, अशा निष्ठावान भक्ताला मी अजून किती वाट पाहायला लावू. आणि त्याच वेळेला हिरण्यकश्यप विचारतो, कोण रक्षण करतय प्रल्हादा, तुझं मला सांग. आणि त्यावेळेला माझा नारायण माझं रक्षण करतोय हे ऐकलं. कुठं आहे तुझा नारायण? जळी स्थळी काष्ठी पाषाणी माझा नारायण आहे. या खांबामध्ये तुझा नारायण आहे का मला सांग. या खांबामध्ये माझा नारायण आहे ऐकलं. गदा घेऊन खांबाजवळ आला
एकाच वेळेला लत्त आणि गदेचा प्रहार हिरण्यकश्यपूने खांबावर केला. काढ 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 असा आवाज होऊन खांब जमिनीवरती कोसळला आणि भगवंतानी त्यामधून दिव्य अवतार धारण केला. नरसिंह भगवान की जय. हिरण्यकश्यपूला समोर पाहिलं, मांडीवरती आडवा पाडलेला आहे आणि ब्रह्मदेवानी दिलेले सारे वर टाळून मी तुझा वध करायला आलेलो आहे असं भगवंत म्हणतात. सांग हिरण्या, मी नर आहे का पशु? तुम्ही नरही नाही आणि तुम्ही पशुही नाही. सांग हिरण्या, दिवस आहे का रात्र? दिवसही नाही, रात्रही नाही, संध्याकाळ आहे. सांग हिरण्या, मी घरात आहे का घराच्या बाहेर? तुम्ही घरातही नाही आणि घराच्या बाहेरही नाही, उंबरठ्यावरती आहात. सांग माझ्या हातामध्ये शस्त्र आहे का अस्त्र? तुमच्या हातामध्ये शस्त्रही नाही, अस्त्रही नाही. हिरण्या, ब्रह्मदेवानी दिलेले सारे वर टाळून मी तुझी हत्या करतोय असं म्हणून पोटामध्ये नख खोचली, पोट फाडलं, आतड्या बाहेर पडल्या, उचलला, दान जमिनीवरती फेकून दिला. नरसिंह भगवान की जय. भक्ताच्या रक्षणासाठी धावून आलेल्या नरसिंह भगवंताचा राग शांत व्हायला तयार नाही. त्यावेळेला नारदांनी प्रल्हादजी महाराजांना भगवंताजवळ पाठवलं. प्रल्हादजी बाळ भगवंताजवळ आले, हरिचरणांवरती आपलं मस्तक टेकवलं आणि भगवंताचा राग शांत झाला. प्रल्हादजी महाराजांना उचललं, मांडीवरती बसवलं, प्रेमाने चाटायला लागले. भगवंताचा वात्सल्य भाव साऱ्या देवता पाहायला लागल्या. नरसिंह भगवंताच्या नयनातून आनंदाश्रू वाहिला लागले. निर्जीव असणाऱ्या खांबामधून मला प्रगट होण्यासाठी तू भाग पाडलंस. पण हात जोडून नरसिंह भगवंत म्हणतात, प्रल्हादा मला क्षमा कर बेटा, मला यायला उशीर झाला. भक्त म्हणतात, हरी तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमच्या चरणाचा दास आहे, तुम्ही माझ्या समोर हात जोडू नका. तुम्ही सगुण साकार होऊन जरी इथपर्यंत आला नाही तरी आजपर्यंत हा प्रल्हाद जिवंत आहे, याला कारण तुम्हीच आहात. तुम्ही मला नमस्कार करण्यापेक्षा मीच तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. हे हरी, नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरये भूतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने. भगवंताची स्तुती गाऊन भगवंतांना प्रसन्न केलेलं आहे. वर मागायला भगवंताने सांगितला. त्यावेळेला हरी, तुमच्याकडे काही मागायची इच्छा होऊ नये, हाच वर तुम्ही मला द्या अशी मागणी केली. पुन्हा मागायला सांगितलं. त्यावेळेला तुमचं नाम माझ्या मुखामध्ये राहू द्या, तुमच्या रूपाचं दर्शन मला घडू द्या, नारदांसारख्या माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद अखंड माझ्या मस्तकावरती राहू द्या अशी मागणी प्रल्हादजी महाराजांनी मागितलेली आहे. आणि भगवंत दर्शन दान करून वैकुंठाला निघून गेले. प्रल्हादजी महाराजांनी देह पडत नाही तोवर राज्यकारभार केला. देह पडला, विमान दाखल झालं, काळाच्या मस्तकावर पाय देऊन विमानामध्ये बसले. विमान वैकुंठाला निघून गेलं. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. अशा प्रकारे प्रल्हादजी महाराजांचा उद्धार आणि साऱ्या कुळाचा, समस्त कुळाचा उद्धार झाला. याला कारण यत् साधोस्य गृहे जातौ भवान वै कुल पावना. कुळ पावन होण्याला कारण कुळामध्ये भगवंताच्या भक्ताचा झालेला जन्म आहे. अशा प्रकारे भगवंताने नरसिंह अवतार घेतला. त्रिकुटाचल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गजेंद्राच्या उद्धाराकरिता भगवंतानी हरी नावाने अवतार घेतला. आणि समुद्र मंथनाच्या प्रसंगामध्ये भगवंतांनी विविध अवतार घेतले. हे समुद्र मंथन का करावं लागलं असा प्रश्न विचारला. त्यावेळेला शुकदेवजी महाराज सांगायला लागले की एक दिवस इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवरती बसून निघालेला असताना दुर्वासा ऋषी समोरून येत होते. दुर्वासा ऋषींनी पाहिलं की इंद्राचं राज्य इंद्राकडे टिकून राहावं म्हणून इंद्राला आपण प्रसाद द्यावा म्हणून गळ्यातला हार काढला आणि इंद्राकडे दुर्वासा ऋषींनी फेकला. इंद्राने विचार केला, मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे,
हा 5-10 रुपयांचा झेंडूच्या फुलाचा हार मला देऊन माझी शोभा वाढणार तर नाही, उलट कमी होईल. याच्या ऐवजी एक 2, 5, 10 किलोचा गुलाबाच्या फुलाचा हार असता तर मी गळ्यात घालायचा विचार केला असता. पण दुर्वासा ऋषींनी मला हा प्रसाद दिला, मी नाही घालणार. त्याने तो हार हत्तीच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. तो हत्तीच्या गळ्यातही पडला नाही, जमिनीवर पडला. हत्तीनं त्याच्यावर पाय दिला. हे दुर्वासा ऋषींनी पाहिलं आणि शाप दिला, इंद्रा तुझं राज्य तुझ्याकडे टिकून राहावं याकरिता मी तुला हा प्रसाद दिलेला होता. तू माझ्या प्रसादाचा अनादर केला, मी तुला शाप देतो. लवकरच तुझं राज्य असुरांच्या हाती निघून जाईल. हे कमी केले का? लवकरच तुझं राज्य असुरांच्या हाती निघून जाईल हा शाप मिळाला. आणि इंद्र घाबरला, वैकुंठ लोकात गेला. हरी मला वाचवा, माझं राज्य वाचवा. काय झालं इंद्रा? असं असं झालं म्हटले, ऋषींच्या प्रसादाचा अपमान माझ्याकडून झाला. इंद्रा तू मूर्ख आहेस. काय झालं म्हटले भगवंता? अरे ऋषींनी दिलेला प्रसाद आणि त्या प्रसादाचा कधीही अनादर करता कामा नये. प्रसाद तो प्रसाद असतो, काय दिला कसा दिला, प्रसादाची श्रेष्ठ कनिष्ठता कधी पाहायची नाही. म्हटले तू पाहिलंस, तुला शाप मिळाला. म्हटले मला काहीतरी उपाय सांगा. म्हटले असुर तर तुझ्यावर आक्रमण करतील, पण युद्धामध्ये तुमचा पराजय होऊ नये असं वाटत असेल तर समुद्राचं मंथन करा आणि अमृत प्राप्त करून घ्या. इंद्र तयार झाला, पण हे मंथन तुला एकट्याला देवतांना मिळून जमणार नाही, तर असुरांचं सहकार्य घ्या. मग असुरांचं सहकार्य देवादिकांनी घेतलेलं आहे. मंदराचल नावाचा पर्वत समुद्रामध्ये टाकला. वासुकी नावाचा सर्प त्याला दोर म्हणून गुंडाळला गेला. सापाच्या मुखाकडच्या बाजूनं देवता उभ्या राहिल्या आणि शेपटाकडून असुर उभे राहिले. मंथन सुरू झालं. नारदजी महाराजांच्या मनात कुतूहल जागं झालं. देवता समुद्राचं मंथन कसं करत आहेत पाहावं म्हणून नारद आले. पाहतात तर सापाच्या मुखाकडनं सगळ्या देवता उभ्या राहिलेल्या आहेत. नारदजी महाराज इंद्राजवळ येऊन म्हणतात, इंद्रा तू मूर्ख आहेस. म्हटले काय झालं महाराज, तुम्ही मला मूर्ख का म्हणत आहात? सांगितलं, सापाच्या मुखातून काही वेळात विष बाहेर पडेल, अमृत प्राप्तीच्या आधीच तुम्ही मरून जाताल. म्हटले मग आता काय करायचं? म्हटले तुम्ही शेपटाकडनं जा आणि त्यांना इकडून पाठवा. म्हटले आता ते होऊ शकत नाही. म्हटले का नाही होऊ शकत? म्हटले कारण त्यांना आता जर का असं म्हणायला गेलं तर ते म्हणतील याच्यात तुमचा काहीतरी फायदा आहे. नारदजी महाराज म्हणतात मी पाहतो काय करायचं ते. मग असुरांचं मन नारदांनी वळवलेलं आहे. असुरांना मुखाकडून देवतांना शेपटाकडून उभं केलं. मंथन सुरू झालं आणि त्या मंथनामधून पहिला लाभ झाला. हलाहल विषकुंभ बाहेर आला. तो विषकुंभ देवता घ्यायला तयार नाहीत, असुर घ्यायला तयार नाहीत. मग त्या विषाचं आता करायचं तरी काय? मग त्यावेळेला साऱ्यांना भगवान शंकरांची आठवण झाली. सगळ्या देवता कैलास लोकामध्ये गेल्या आणि भगवान शंकरांना प्रार्थना केली की समुद्रामधून निघालेलं विष तुम्ही प्या. करुणेचे सागर असणारे भगवान शिव समुद्र तटावर आले आणि भगवान शंकरांनी तो विषाचा कुंभ उचलला आणि त्या विषाची धार आपल्या मुखामध्ये ओतण्यासाठी भगवान शंकरांनी आरंभ केला. जसा साऱ्या देवता भगवान शंकरांच्या नामाचा जय जयकार जय घोष संकीर्तन करायला लागल्या. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय,
शिवाय ओम नमः 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 शिवाय भगवान शंकरांनी ते सारं विष प्राशन करून भगवंत कैलासाला निघून गेले. इकडं देवतांनी मंथन सुरू केलं. या प्रसंगात भगवंतांनी कुर्म अवतार धारण केला. 14 रत्न प्राप्त झाले. भगवंतांनी धन्वंतरी अवतार घेतला. अमृताचं दान केलेलं आहे. मोहिनी अवतार घेतला. देवतांना अमृत प्राशन करवलं. असे समुद्र मंथनात भगवंतांनी अवतार घेतले. यानंतरच्या प्रसंगात देवतांचं राज्य देवतांना देण्यासाठी भगवंतांनी कश्यपजी महाराज आणि आदिती आई साहेबांच्या उदरी शुभ नक्षत्र शुभ घटिकेला जो अवतार घेतला त्याच अवताराला वामन हे नाव प्राप्त झालं. वामन भगवान की जय. यानंतरच्या प्रसंगात भगवंतांनी त्रेतायुगात राम अवतार घेतलेला आहे आणि राम अवतार घेऊन कर्तव्याची शिक्षा दीक्षा भगवंतांनी दिली. आणि आता मात्र कृष्ण अवताराच्या संबंधात राजा परीक्षितींनी विचारणा शुकदेवजी महाराजांनी केली आणि शुकदेवजी महाराज प्रसन्न अंतःकरणाने कृष्ण चरित्राचं गायन करण्यासाठी आरंभ करतात. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम वैयासकिस्स भगवानथ विष्णुरातम प्रत्यरच कृष्णचरितं कलिकल्मषघ्नं व्याहरतुमारभत भागवत प्रधानः. द्वापार युगामध्ये असुर मातलेली असताना असुरांचा पृथ्वी मातेला भारा सहन झाला. पृथ्वी माता ब्रह्मलोकामध्ये गायीच्या वत्साचं रूप धारण करून गेली. रडत रडत ब्रह्मदेवांना दुःख सांगितलं. ब्रह्मदेवांनी भगवंताला प्रार्थना केली आणि आकाशवाणीच्या माध्यमातून भगवंतांनी सूचना दिली की मी लवकरच अवतार घेणार आहे, तुम्ही सारे निश्चिंत रहा. त्याच वेळेला मृत्यूलोकात मथुरा नावाची नगरी, ज्याचा राजा कंस, ज्याची देवकी नावाची बहीण, जिचा विवाह वसुदेवजी महाराजांसोबत लावलेला आहे, दोघांच्या लग्नाची वरात आनंदाने घेऊन निघालेला असताना आकाशवाणीनं कंसाला सांगितलं की देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्म घेईल. देवकी आई साहेबांची हत्या करायला कंस तत्पर झाला. वसुदेवजी महाराजांनी देवकी आई साहेबांचा सांभाळ केला, रक्षण केलं आणि कंसाला वचन दिलं जेवढी लेकरं होतील तेवढी तुला देऊ. देवकी आणि वसुदेवजी महाराजांना बंदीगृहामध्ये कंसाने डांबून ठेवलेलं आहे. 6 लेकरं झाली. 6 लेकरांची हत्या कंसानं केली. 7व्यांदा गर्भधारणा झाली. तो गर्भ मायेद्वारे संकर्षित केला. गोकुळामध्ये राहणाऱ्या रोहिणी मातेच्या उदरी तो स्थिर केला गेला. 8व्यांदा गर्भधारणा झालेली असताना कंसाला भय वाटायला लागलं. सैनिकांना जागता पहारा द्यायला सांगितलेला आहे आणि कटाक्षाने या 8व्या बाळाच्या जन्माकडे कंसाची नजर लागलेली आहे, नजर पडते आहे. आणि त्याच वेळेला ते फुलं तयार केली असतील, पाकळ्या तयार केलेल्या असतील तर त्या वाटून द्या सगळ्यांना. भगवंतानी शुभ नक्षत्र शुभ घटिका निश्चित केलेली आहे अवतार घेण्यासाठी आणि तो भगवंताच्या अवताराचा दिवस समीप आलेला आहे. परिपूर्ण श्रावण महिना चाललेला आहे. परिपूर्ण अष्टमी तिथी उदयाला आलेली आहे. रोहिणी नक्षत्र उदयाला आलेलं असताना भगवंत वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांच्या समोर चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांना भगवंतानी दर्शन दिलेलं आहे. प्रार्थना केली भगवंताला वसुदेवजी महाराजांनी की तुम्ही आमचं लेकरू म्हणून जन्माला यावं अशी आमची इच्छा होती. तुम्ही बाळ व्हा, तुम्ही एवढे मोठे कशाला झालात. भगवंत म्हणतात मी लहान होणार आहे परंतु मला तुम्हाला काही आज्ञा द्यायची आहे. काय आज्ञा आहे भगवंता सांगा. त्यावेळेला भगवंत म्हणतात वसुदेवा
नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजणे गोकुळाला मजणे गोकुळाला भगवंतानी वसुदेवजी महाराजांना आज्ञा केली. बालरूप धारण केलं. सुंदर टोपलीमध्ये भगवंतांना ठेवलं. ती टोपली आपल्या मस्तकावरती घेतलेली आहे. हातापायातले बंधन गळून पडले. पहारेकरी झोपी गेले. बंदी शाळेचे दरवाजे उघडले. हळुवार पावलं टाकत टाकत वसुदेवजी महाराज गोकुळाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. माया उपजली तेथे देवी मजानी माया उपजली तेथे देवी मजानी हो माया उपजली तेथे देवी मजानी माया उपजली तेथे देवी मजलानी हो नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला मजने गोकुळाला चला, देवाला घेऊन येणारे जे भक्त आहेत त्यांनी लवकर हरिकथा मंडपाकडे यायचं आहे. चला.